संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय सक्षम अधिनियम 2023 अनुक्रमे कालबाह्य भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा घेतली। हे नवीन कायदे ब्रिटिशकालीन कायदेशीर चौकटीपासून अधिक आधुनिक आणि सर्वसमावेशक प्रणालीकडे लक्षणीय बदल दर्शवतात। हे कायदे येत्या 1 जुलैपासून देशभरात लागू केले जाणार आहेत। त्यासाठी व्यापक जनजागृती केली जात असून देशातील सर्व 17,500 पोलीस स्टेशनमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिला, तरुण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील प्रमुख सदस्यांना या कायद्यांच्या प्रमुख वैशिष्ट्यांविषयी माहिती देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। IPPS ऐवजी 1 जुलैपासून देशात लागू होणार 3 नवीन फौजदारी कायदे। मोनरचे कर्तव्यदक्ष PI सतीश शिवरकर सर आपल्यासोबत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 कायदे देशभरात नवीन लागू केले आहेत। त्याबद्दल सरांशी आपण चर्चा करणार आहोत। त्यांच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा जाणून घेणार आहोत। सर काय बोलणार? माननीय भारत सरकार यांच्या वतीने दिनांक 1 जुलै 2024 पासून 3 नवीन कायदे लागू झालेले आहेत। नवीन कायदे नाहीत, त्यांचे फक्त नावं बदललेली आहेत। बाकी कायद्यांचं स्वरूप काही छोटेसे बदल व संहितेमध्ये खूप कडक प्रोसेस असे अवलंबले आहेत। त्याप्रमाणे आता 1 जुलैपासून आम्ही त्याप्रमाणे सर्व कायद्यांचे अवलंबन करणार आहोत। आता भारतीय न्याय संहिता 2023 हा जो नवीन कायदा झालेला आहे तो पूर्वीचा IPC म्हणजे इंडियन पिनल कोड याला सबस्टिट्यूट कायदा आहे आणि दुसरा CRPC म्हणजे प्रोसिजरल कोड, त्यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, त्यामध्ये प्रोसेस काय IPC गुन्हा BNS गुन्हा घडल्यानंतर काय प्रोसेसने करायची त्याबद्दल संपूर्ण विवरण BNSमध्ये आहे। त्यामध्ये अगदी अत्यंत महत्त्वाचा आणि बदलत्या काळाप्रमाणे शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत सुंदर आणि न्यायालय प्रक्रियेसाठी, कन्व्हिक्शनसाठी अत्यंत फायदेशीर आहे। प्रत्येक क्राईम घडल्यानंतर त्या क्राईम सीन पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याचे आहे त्या परिस्थितीतले पुरावे माननीय हुजूर न्यायालयापुढे नेण्याचा या प्रोसिजरल कोडमध्ये म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा संहितेमध्ये कडक अवलंब केलेला आहे। यावर पोलिसांची जबाबदारी अत्यंत वाढलेली आहे। तात्काळ घटनास्थळाला भेट, घटनास्थळाचे पूर्ण तज्ज्ञांसह भेट देऊन त्यांचं व्हिडिओ शूटिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते व्हिडिओ रेकॉर्डिंग, त्यामध्ये मिळालेले पुरावे, त्यामध्ये मिळालेले दुवे सर्व मान्य हुजूर न्यायालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ शूटिंग व लेखी पंचनाम्यासह ते हजर होणार आहेत यापुढे, आणि ते कंपल्सरी केलेलं आहे आणि आमच्या दृष्टीने ते अत्यंत स्वागतार्ह आहे। धन्यवाद। देशव्यापी कार्यक्रम सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक पोलीस स्टेशन नवीन कायद्यांची मुख्य वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यासाठी 1 जुलै रोजी कार्यक्रम आयोजित करतील। महिला, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि बचत गट, अंगणवाडी केंद्र, स्थानिक शांतता समित्यांचे सदस्य आणि शैक्षणिक संस्था यांसह विविध समुदाय गटांना सहभागी करून घेण्यावर लक्ष केंद्रित करून हे कार्यक्रम पोलीस स्टेशन किंवा इतर योग्य ठिकाणी पार पडणार आहेत। नवीन फौजदारी कायद्यांची प्रमुख वैशिष्ट्ये: 0 FIR आणि ऑनलाईन तक्रार नोंदणी, गुन्ह्याची नोंद करणे, सुलभतेची खात्री करणे, इलेक्ट्रॉनिक समन्स आणि अनिवार्य गुन्हेगारी दृश्य, व्हिडिओग्राफी, पारदर्शकता आणि पुराव्याची अखंडता वाढवणे, पीडित हक्क, मोफत FIR प्रती आणि 90 दिवसांच्या आत उपलब्ध करून देणे आणि
नियमित केस अपडेट, एरॉस प्रोटोकॉल, निवडलेल्या व्यक्तीला अटकेबद्दल माहिती देणे आणि अटक तपशील ठळकपणे प्रदर्शित करणे, अनिवार्य फॉरेन्सिक उपस्थिती, गंभीर गुन्ह्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांनी गुन्ह्यांच्या ठिकाणी पुरावे गोळा करणे आणि व्हिडिओग्राफ करणे आवश्यक आहे. साक्षीदार संरक्षण, राज्य सरकारना साक्षीदार संरक्षण योजना लागू करणे बंधनकारक आहे. समावेशकता, लिंगच्या व्याख्यांमध्ये आता ट्रान्सजेंडर व्यक्तींचा समावेश आहे. तर इलेक्ट्रॉनिक कायदेशीर कार्यवाही, कायदेशीर प्रक्रिया सुलभ करणे आणि वेगवान करणे. या नवीन कायद्यांची जनजागृती व्हावी, जनतेला माहिती व्हावी या उद्देशाने भारतभर सर्व पोलीस स्टेशनमार्फत जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे. त्यात मनोर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी देखील हे नवीन कायदे जनजागृती अभियान यशस्वीरित्या राबवले.